नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय काय आहे ते तर तुम्हाला समजलंच असेल, पण ज्यांना नसेल समजलं त्यांच्यासाठी सांगते। आजचा आपला विषय आहे वासकाडूबाई। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आज आहे 1 ऑगस्ट। महिन्याच्या पहिल्याच दिवशी वासकाडीचा विषय घेते मी। माहिती नाही पूर्ण महिना कसा जाणार आहे ते, पण तसं तर काळजी करू नका तुम्ही। मी वासकाडीला ब्लॉक करून टाकलंय, त्यामुळे वासकाडी काय इथे येऊन भुंकणार नाही। काल रात्री मला समजलं की वासकाडी व्हिडिओ कम्युनिटी पोस्टच्या खाली येऊन पण खूप लोकांना धमकावत होती, घाबरवत होती। काय बोलायचं ना अशा लोकांना, म्हणजे खरंच कीव येते यांची। कसं काय बाबा स्वतःवरती एवढं प्रेम करतात? नाही म्हणजे जरा क्रिटिसिझम सहनच होत नाही यांना। आता खरं तर एवढ्या दिवसांपासून आपण पॉडकास्ट करतोय, कधीच यांच्याबद्दल कोणी बोललं नाही, तरी देखील या स्वतःवर सगळं ओढवून का घेतायत देव जाणे। म्हणजे उगाच कोण भाव देत नसेल ना तरी मुद्दाम कळी काढायच्या आणि स्वतःवरती ओढवून घ्यायचं सगळं। आणि मग दुनियेमध्ये जेवढे काही स्त्रीवरती अन्याय होत आहेत ना त्याच्याशी हे लोक स्वतःला रिलेट करायला लागतात। आता लास्ट टाइम मी तो चिया ताईच्या मेसेजचा स्क्रीनशॉट लावला होता। मी काय बोलली होती मंडळी की ती चिया ताई होती ती कदाचित घरकोंबडीच असेल किंवा घरकोंबडीनेच कोणाला तरी घाणघाण कॉमेंट्स करायला नेमलं असेल, कारण आता ती चिया ताई अचानक चांगलं बोलते। तर ह्या बाईला काय झालं माहिती नाही, लगेचच वास काढत आली माझ्या कॉमेंट बॉक्स मध्ये आणि लगेच माझ्यावरतीच आरोप करायला लागली की माझ्याबद्दल बोलले, माझ्या चारित्र्यावरती बोलले। अगं बाई, कोण तू, कुठली तू? तुझं ना आम्ही शिशू करताना पण नाव घेत नाही ग, तुला ओळखत पण नाही कोणी। उगाच काय आपलं कुठून पण येऊन माझ्याबद्दल बोलले, माझ्या चारित्र्यावरती बोलले, भुंकत बसते। कोण तुला ना भाव देखील देत नाही, तूच येते श्वास काढत सगळीकडे। एवढ्या दिवसांपासून मला असं वाटत होतं की तुला फक्त अक्कल दिली नाही आहे देवानी, पण आता तर मला असं वाटते की तुझ्या मेंदू सोबत तुझे कान देखील काम करत नाही आहे, कारण की मी माझ्या पॉडकास्ट मध्ये असं काही घाणेरडं बोललीच नव्हती। अगं बाई, तूच विचार कर ना, मी काय बोलली होती का? त्या चियाने केलेले चॅट किंवा कॉमेंट होते ते मी दाखवले होते। उगाच काय अडाणी सारखं कोणावरही आरोप करायचे काय? मला तर विदाऊट प्रूफ बोलण्याची सवयही नाही आहे, एवढं लक्षात ठेव तू। आणि हे शेंबडे, मी माझ्या चॅनलवर थंबनेल ठेवेन किंवा नाही ठेवणार तो सर्वस्वी माझा डिसिजन आहे, ओके? तुझ्यासारख्या किसपटा समान व्यक्तीने बोलूही नये माझ्या चॅनल बद्दल। माझ्या चॅनलकडे वाकड्या नजरेने बघशील ना ग तर बुरी नजर वाले तेरा मुंह काला। जो काय थिल्लरपणा चालवलाय ना तू, आधीच सांगते बंद कर। आणि जर काही करायचं असेल ना तर कीप इट प्रायव्हेट, असं गाजावाजा करू नये कोणत्या गोष्टीचा, नाहीतर जे काम हाती घेतलंयस ना ते फिसकटून जाईल। सारखं कुठेही भांड्याला लागलं की लगेच पदर कोचून येतेस। एवढी कशी ग तू रिकामी बाई, सारखी कशी काय तू भांडायला येतेस? तुला खरंच काही कामं नसतात काय ग? नाही म्हणजे जेव्हा बघावं तेव्हा तू इथे तिथे पडीकच असतेस। तुझ्या ह्याच वागणुकीवर ना समजून येतंय तू सून म्हणून कशी होती असणार। सासूबाईंना पण असाच त्रास द्यायचीस का ग? कर्म करतेस ना ग? अगं त्या कर्मकांड मध्ये अडकशील ना एक दिवस तर ते तुला सपोर्ट करणारे आहेत ना ते पण येणार नाही ग वाचवायला तुला ना सगळे चढवतायत आणि तू चढतेस। नाही म्हणजे तुला गरज लागते ना सगळ्यांची, हलकवायचं असते तुला सगळ्यांकडे जाऊन, म्हणून म्हटलं ग। आणि अगं तू बाई आहेस की कोण आहेस ग? कितीतरी वेळा बोलते जाते राम बोलून परत कधीच येणार नाही बोलतेस, पण कोणी रिप्लाय दिला की 2-2 मिनिटांनी येतेस वास काढत। खरंच किती एखाद्याने लोचट असावं ना, पैसा मिळतोय म्हणून स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टची पण पर्वा करत नाही। कितीतरी वेळा लोकांनी हकललंय तुला तरी देखील परत वास काढत जातेस। शी किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही। आणि काय ग वास काढे, माझा आवाज आवडत नाही तुला, पण माझे सेंटेन्स बरोबर कॉपी करतेस। मी जे काही करते ते बरोबर तू अनुकरण करतेस। चोरटे, अगं काय बोलायचं ग तुला? कर्म तुझं, अगं कर्म तुझं चांगलं ठेव बाई। काय तर म्हणे मला टॅग केलं की नोटिफिकेशन येतात म्हणून मी येते। अगं ह्यावरून दिसते कोण किती वेल्ला आहे ते। त्या दिवशी पण मी दगड मारून हकलवलं होतं तुला, तरी दुसऱ्या दिवशी दुसरीकडे आलीस। तिथे मी माझ्या मंडळींसोबत गप्पा मारत होती, कॉमेंट केली होती, तर तिथे पण बोलायला ट्राय करत होतीस माझ्यासोबत। का ग बाई, करमत नाही का तुला माझ्या नावाचा जप केल्याशिवाय? तरी नशीब रोज मी हनुमान चालीसा रामरक्षा बोलते म्हणून भूत पिशाच माझ्या जवळ देखील येत नाही किंवा स्वप्नात येत नाही। तुझ्यासोबत तर मी तिथेही बोलली नव्हती तरी देखील मला सारखी टॅग करत होती।
होतीस. अगं बाई, ती गोचिड पण एवढी चिकट नसते तेवढी तू आहेस. अशी चिकटली आहेस ना की जायचं नावच घेत नाही आहेस. अरे हो, आता आठवलं, तू चिकटली आहेस कारण की 50 लाख उकळायचे आहेत ना तुला, प्रत्येकी 4 जणींकडून. देवा देवा देवा, काय ग बाई दिवस आले आहेत. लोकांच्या पैशावर मजा मारायची आहे. मंडळी, एक गोष्ट सांगते मी, कधीही ना आपण जो कष्ट करून पैसा कमवतो ना तोच आपल्याला लक लाभतो. जो लोकांना फसवून लुबाडून कमवतो तो कधीच टिकत नाही आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो आलाय तसा जातोच. मग त्यात 50 लाख तर खूप मोठी रक्कम आहे आणि प्रत्येकी 4 जणींकडून 50-50 लाख जर उकळले तर मग तर काय विचारायलाच नको. तो पैसा काय टिकायचा नाही. त्याच्यामुळे जास्त हाव करू नये. याच्याकडून कसा पैसा उकळता येईल, त्याच्याकडून कसा उकळता येईल, हा जो विचार करते ना वासकाडी, त्याच्यावरूनच समजतंय की किती पैशासाठी हपापलेली बाई आहे ही. आणि बरं का वासकाडे, राहिला प्रश्न आम्ही 9 to 5 जॉब करतो की नाही, आम्ही कधी उठतो, आम्ही कधी झोपतो, आम्ही काय खातो, आम्ही कुठे फिरायला जातो, तर हे तुला सांगण्यासाठी आम्ही बांधील नाही आहोत. समजलं ना? यू बेटर माइंड युअर ओन बिझनेस. आम्ही आमचं पर्सनल लाईफ विकलं नाही आहे युट्यूब वरती. त्यामुळे किती आणि काय शेअर करायचं ना याची आम्हाला जाणीव आहे. डेली व्लॉगर सारखं आम्ही शिशू नाही दाखवत बसत. आणि पॉडकास्ट बद्दल बोलाल ना तर जे क्रिंज लोकांचं कॉन्टेंट आहे त्यावरच बोलतो आम्ही. त्यामुळे पॉडकास्ट खटकत असेल ना तर शिशू कॉन्टेंट सुधरावं क्रिंज लोकांनी. आमच्या मंडळींना ना काहीच फरक नाही पडत की आम्ही कोण आहोत, कुठे राहतो, काय करतो याच्याशी. आम्ही खरं बोलतोय, आमच्या बोलण्यात तथ्य आहे म्हणून ते आमच्या सोबत आहेत. समजलं ना? त्यामुळे आम्ही आमचा चेहरा दाखवला काय किंवा नाही दाखवला काय, आमच्या मंडळींना काहीच फरक पडत नाही. आमचा आवाजच पुरेसा आहे. आणि अगं ये वासकाडे, 9 to 5 बद्दल तर तू काही बोलूच नको बाई. कधी उभ्या आयुष्यात 9 to 5 जॉब केलाच नसशील तू. जमला नसेल ना अपूर्ण ज्ञानामुळे. जाऊ दे, पण दुसऱ्यांना बोलण्याआधी ना विचार कर ग बाई. जर प्रूफ झालं ना आम्ही चांगल्या ठिकाणी जॉब करतो, वेल सेटल्ड आहोत, ज्यांना तू आउट ऑफ इंडिया राहत नाही बोललीस ते आउट ऑफ इंडिया असतील तर ना बाई तोंडावर पडशील ग तू. जी उरली सुरली शिल्लक आहे ना ती पण धुळीत मिळेल. त्यामुळे ना बिनबुडाचे आरोप करू नकोस, काही माहिती नाही आहे तर. जेवढं तुला हवेत उडायचंय ना बाई तेवढं उड ग बाई उड. प्लीज सारखं सारखं आमच्या इथे येत जाऊ नको वास काढत काढत. अगं वास काढे, अजून एक गोष्ट सांगते ग तुला. माणसाला ना कॉन्फिडन्स असावा पण कधीच ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. गर्वाचे घर खाली म्हण ऐकलीच असशील ना ग. आता काय ते इन्व्हेस्टिगेशन करतेस आहेस ना? ऑल द बेस्ट. आम्हाला पण आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच आणि लोकांनाही. अगं ट्रोलर्सच्या आयडीने ज्याने कोणी माझ्या कॅरेक्टरवर, माझ्या आई वडिलांवर काल्पनिक लग्नाची स्टोरी वगैरे सांगून व्हिडिओ केला होता ना तोही सापडेल. परत जशाच तसं मध्ये माझं नाव काय वापरलं होतं, कोणासोबत कम्पेअर केलं होतं ते पण समजेलच. आणि आता भणवी जे बिनाधारीच्या तलवारीची योद्धा बनली आहे ना तिला पण मग तोंड लपवून हवेत बाण सोडायची गरज पडणार नाही ग. मला तर एक गोष्ट समजत नाही, भणवी तर चांगली पॉझिटिव्हिटी स्प्रेड करते असं तिचं म्हणणं आहे ना, मग तोंड लपवून कशाला पॉझिटिव्हिटी स्प्रेड करते ती? की दुसऱ्यांना बोलता बोलता स्वतःच तिने स्वतःचं तोंड काळं करून घेतलंय. तुला एक सांगू का ग, भणवीने टॅग करून करून ना मस्त आमचे सबस्क्रायबर्स झापझूप करून वाढतायत आणि युनिक व्ह्युअर्स पण वाढतायत. त्यामुळे ना मी भणवीला स्ट्राईक मारत नाही आहे. कीप इट अप भणवी. अगं वासकाडे, कसं आहे ना, पुरावे तर आमच्याकडे पण खूप आहेत ग. कितीतरी आयडीच्या लिंक आहेत, आमच्या नावाने बनवलेले अकाउंट आहेत. हे पण समजायला हवं ना लोकांना की कोणी केलं होतं ते. काय हो मंडळी, बघायचंय ना तुम्हाला पण कोणाच्या पोटात दुखत होतं आपलं पॉडकास्ट ऐकून आणि त्याच्या खालच्या कॉमेंट्स वाचून? त्या ढपरना चाटीलने कितीतरी फेक आयडीज क्रिएट केल्या होत्या. मला पण बघायचं आहे नेमकी ढपरना चाटील आहे तरी कोण. आणि मला राग येतोय, ही आयडी तर विसरली नाही आहे मी अजून एक सांगते, अशा लोकांनी मला स्क्रीनशॉट्स दिले आहेत ना, लिंक्स दिले आहेत, ज्यांनी साध्या कॉमेंट्स करून पण त्यांना थर्ड क्लास रिप्लाय दिले होतेस तू. फेक आयडी बनवून शिव्या दिल्या गेल्या होत्या त्यांना. त्या सगळ्यांना पण जाणून घ्यायचं आहे की हे खरंच अंधमंद भक्तांनी केलं होतं की ज्याचा चॅनल वरती कॉमेंट होती त्याने. वासकाडे, तुला एक गोष्ट सांगते मी, ती नीट ऐक हा. मला काय बाबा तुमच्या त्या मायानगरीतलं माहिती नाही आहे, पण टिकरोळी नावाच्या एका ठिकाणात किरकिडा राहायचा एका चाळीत त्याच्या मम्मी आणि बायकोसोबत. त्याची मम्मी एक स्वयंघोषित शेफ होती. अगं तू कशी वासकाडी चोरटी आहेस, आमच्या स्टाईल चोरतेस, तसं त्या काकू ना रेसिपी चोरायच्या सगळ्यांच्या. खूप लोकांच्या लक्षात आलं, लोक बोलायला लागली, पण त्या किरकिड्याने काय केलं तर सगळ्यांना ब्लॉक केलं. मग काय, एका पाठोपाठ एक नवीन लोक आली, त्याची पोलखोल करत गेली. आता काय, कॉमेंट ब्लॉक करणं सोपं आहे, पण बोलणाऱ्याचं तोंड बंद नाही करू शकत ना. योगायोग बघ ना, तो किरकिडा पण तुझ्यासारखाच वास काढा, तुझ्यासारखाच बिंडोक होता. तो नेहमी हवेत उडायचा. त्याला वाटायचं की तो खूप हुशार आहे, दुनियेत त्याच्याशिवाय कोणाला जास्त अक्कल नाही आहे.
त्याने काय केलं, जेवढे लोक बोलत होते त्याच्याबद्दल त्या सगळ्यांना त्यांनी स्ट्राईक दिली आणि काही चॅनल उडाले. पण ते बोलतात ना, भगवान के घर देर है अंधेर नाही. 1-2 दिवसातच सगळ्यांचे चॅनल परत आले. युट्यूबवर सिद्ध झालं की त्या सगळ्या फेक स्ट्राईक होत्या. प्रत्येकाने त्याला आलेली स्ट्राईक घालवली. आता फेक स्ट्राईक दिल्यामुळे किरकिड्याचा चॅनल युट्यूबवर पडीक आहे. गेल्याच वर्षी एक स्टंट व्हिडिओ करायला म्हणून त्याने सोफा सेंटर टेबल रेंटने घेतलं होतं. त्यावर बसून रोस्टर्स अँड रिॲक्शन चॅनल वरती त्यांनी कंप्लेंट केली आहे ते दाखवलं होतं. खूप हवेत उडत होता, पण हवेत उडणारा ना हा नेहमी तोंडावर पडतोच. आणि हेच झालं किरकिड्यासोबत. आज त्याची काय अवस्था झाली आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. किरकिड्याला ना वेड लागलाय व्ह्यूज वाढवायला, काहीही करतोय. मिसलिडिंग टायटल काय ठेवतो, थंबनेल काय ठेवतो, तरी देखील लोक त्याला भाव देत नाही आहेत. किरकिड्याला मस्तच लोकांनी त्याची लायकी दाखवून दिली आहे. अगं त्याचे तर ना 5 लाख अंधमंद भक्त आहेत, तरी देखील त्याचे व्ह्यूज बघतो. आता तुला ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे तूही त्याच्या पावलावर पाऊल टाकतेस आणि विनाशकाले विपरीत बुद्धी, हे तर माहितीच असेल तुला. कोणतीही गोष्ट ना ठराविक वेळेपुरती बरी वाटते, नंतर लोक पण कंटाळतात ग. जर खरेपणा असेल ना तर लोक शेवटपर्यंत साथ देतात, पण जर खोटेपणा दिसला ना लोकांना तर लोक कधीच साथ देत नाही आहे. किरकिड्याचं पण असंच झालं आहे. किरकिडा किती खोटा आहे ते लोकांना समजलं आहे. काल तू जे स्टेटमेंट बोललीस ना, आतापर्यंत 5-6 हजारच सबस्क्रायबर आहेत, 1 लाख तरी व्हायला हवे होते. तर काय आहे ना वासकाडे, एक बोबडी आहे बघ, ती सध्या बच्चा दिखाओ पैसे कमाओ स्कीमचा लाभ घेते. वजन कमी केल्यावर असं वाटते की आजारातून उठली आहे. त्या बोबडीने तर 2015 पासून चॅनल खोलला आहे. युट्यूब वरती पडीक आहे. बहिणीचे टॅक्स घेऊन पुढे जाते, पण तिचे तर अजून 50,000 देखील सबस्क्रायबर्स झाले नाही आहे. तर आम्ही तर छोटी माणसं आहोत ग. आणि तुझ्यासारख्या अडाणी बाईला समजणार नाही ग, क्वांटिटी पेक्षा क्वालिटी मॅटर करते. ते आमची माणसं क्लास आहेत, अडाणी नाही अंधमंद भक्तांसारखी. तुला म्हणून सांगते, ती घर कोंबडी आहे ना, अगं तीच मनीश्री. ती तर खूप वर्षापासून युट्यूब वरती होती, पण जेव्हा तिला शाउट आउट मिळाला ना तेव्हा तिचे सबस्क्रायबर्स झापझूप करून वाढले. दुसऱ्यांच्या जीवावरती ती एवढी मोठी झाली आहे, पण तिला खूप घमेंड आहे, म्हणूनच मी तिला गर्विष्ठ घर कोंबडी बोलते. वासकाडे युट्यूब आणि पॉलिटिक्स खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत हो, आणि त्या वेगवेगळ्याच राहू दे. नाही म्हणजे जे स्टेटमेंट पास करते, कॉमेंट मध्ये बोलते ना, जरा जपून कर. कारण काय आहे ना, टिकटॉक वरती जी वेळ आली होती ना, टिकटॉक जसं बॅन झालं तसं युट्यूब वरती वेळ यायला टाइम लागणार नाही. काय आहे ना, तुझ्यासारखं मोकळं व्हायची सवय नाही ग मला. काही गोष्टी मला प्रायव्हेट ठेवायलाच आवडतात, समजेल तुला. पण आता जे रिझल्ट्स येतील ते काय लपणार नाही आहेत, त्यामुळे कोणाबद्दल काय बोलताय, कोणाला इन्व्हॉल्व करताय ना ते विचारपूर्वक करा. तुमच्यामुळे इतर लोक गोत्यात येऊ शकतात. आणि हा असा असतो का, तो तसा असतो का, याचे त्याचे जाब इतरांना विचारायला जाण्याआधी आठवण करून देते. स्वतःला स्वामी भक्त मानणारे त्याच स्वामी नावावरती पैसे कमवतायत, त्यांचं नाव घेऊन शिव्याश्राप देतात लोकांना. मग ह्याचा जाप कोणाला विचारायचा हो? नाही म्हणजे स्वामींची अशी शिकवण नाही आहे की त्यांचं नाव घेऊन कोणालाही श्राप द्यायचे, कोणालाही वाटेल ते बोलून शेवटी बोलायचं स्वामी बघून घेतील. अहो निदान आम्ही ज्यांना फॉलो करतोय ना त्यांच्या विचाराशी एकनिष्ठ आहोत. समजलं का वासकाड्या बाई? चुकीला चूकच बोलायचं आणि ठेचून काढायचं. उगाच खोटी प्रशंसा करायची शिकवण नाही आहे आम्हाला, बरं का? त्यामुळे हिने हिच्या बायोमध्ये हे लिहिलंय, तिने तिच्या बायोमध्ये ते लिहिलंय, याचा जाब मी ह्याला विचारणार, त्याचा जाब मी त्याला विचारणार, हे करणं सोडून द्या हो. त्याच्याकडे वास काढत जाण्यापेक्षा दुसऱ्यांवर एक बोट दाखवण्याआधी ना उरलेली बोट तुमच्याकडेच आहेत ती विसरू नका. आता काल परवाच त्या टांजल काकू एका रिएक्शन देणाऱ्या ताईचं कौतुक करत होत्या. त्यांनी सगळं स्पोर्टिंगली घेतलं. लेझी फुडी मंदिता, तिला तर खरंच मानलं पाहिजे. तिने कधीच कोणाकडे लक्ष दिलं नाही, तिचं काम चालू ठेवलं, त्यामुळे तिची एवढी प्रगती होते आहे. बाकी धुमसत बसणारे जळके लोक तर पडीकच राहतात. काय आहे ना, सुरुवातीला त्यांची प्रगती खूप छानपणे होते, पण हळूहळू त्यांचा डाऊनफॉल सुरू होतो. 4 दिन की चांदनी बोलतात ना, तसंच थोडे दिवस त्यांना विचारतात, मग कोणी भाव पण देत नाही. बाकी समजदार को इशारा काफी आहे. वासकाड्या बाई परत सांगते, हा येऊ नका इथे आणि असं तर बोलूच नका की हा टॅग वापरला, तो टॅग वापरला. आमचे पण टॅग्स खूप कपटी माणसं वापरतायत, तसा त्याचा फायदा तर आम्हाला होतोच आहे. पण तुम्हाला म्हणून सांगते, युट्यूबने ना परमिशन दिली आहे टॅक्स यूज करायला, त्यामुळे कोणी कोणाचे टॅक्स यूज करू शकते. चला आता, मला इतरही काम आहेत. तुमच्यासारखी काय मी रिकाम टेकडी नाही आहे. माझा एवढा मौल्यवान वेळ तुमच्यासारख्यावर मला वाया नाही घालवायचा आहे. तुम्ही डिझर्व देखील करत नाही. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हो, कॉमेंट करताना जराही घाबरू नका, बिनधास्तपणे कॉमेंट करा.
काळजी नसावी, कोणी तुम्हाला इथे घाबरवायला येणार नाही आहे याची मी काळजी घेईन. त्यामुळे पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.